नामविस्तार दिनाचे औचित्य साधून आपण सामाजिक दायित्व जपत घाटी रुग्णालयात कंबळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता। या थंडीच्या दिवसात ऊब देण्याचं काम आपण करताय, काय सांगा? आज विश्वभूषण विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिन यांच्या 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे जे गरजवंत असे रुग्ण आहेत की थंडीचे दिवस आहेत तर त्यांना ऊब मिळावी म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून भारतीय दलित पॅंथर दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतात। सकाळीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून बलकट गेटला वंदन करून तिथं जे काही नामांतर लढ्यात शहीद झाले त्यांना मानवंदना देऊन इथे घाटी रुग्णालयामधील रुग्णांना आम्ही जवळपास 300 म्हणजे ब्लँकेट वाटप केले की जे करून त्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचं थोडं का होईना स्मित हास्य बघून आम्हाला सर्व भारतीय दलित पॅंथरच्या पदाधिकाऱ्यांना एक थोडासा मनामध्ये की सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काहीतरी केलं याचा थोडा अभिमान वाटतो आणि थोडंसं समाजाचं ऋण फेडण्याचं काम हे भारतीय दलित पॅंथर संघटना नेहमीच करत असते। धन्यवाद। आपलं नाव? मी प्रकाश सोनवणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक मुख्याध्यापक संघटना, त्याचबरोबर भारतीय दलित पॅंथरचा एक सक्रिय सदस्य आहेत। आमचे बंधू जे आहेत तर भारतीय दलित पॅंथरचे प्रदेश अध्यक्ष आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हे चळवळ सामाजिक काम हे करत असतो आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं बरोबरच विद्यार्थ्यांना सकाळीच ऊब द्यायचं काम आपण करत आहात। काय वाटतं, काय भावना आहेत? आजकाल जर आपण बघितलं तर सामाजिक दायित्व घेण्यापासून सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मागे सरकताय, आपण पुढे येत आहे, मदतीचा हात देत आहे, काय वाटतं? आनंद या गोष्टीचा वाटतो। गेले 31 वर्षापासून नामविस्तार दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन भारतीय दलित पॅंथर ही सामाजिक संघटना करते। सोबतच मुख्याध्यापक राज्याचे अध्यक्ष प्रकाशराव सोनवणे आणि माझे सर्व सहकारी पॅंथरचे कार्यकर्ते, असा आनंद वाटतो की जे ग्रामीण भागामधून येणारे जे रुग्ण आहेत त्यांच्या अनेक तक्रारी या ठिकाणी असतात, परंतु ज्या काही मेडिकलच्या समस्या असतील ते स्थानिक जे डीन आहेत त्यांना बोलून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो। परंतु नामविस्तार दिनाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षाला या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये आपण या ठिकाणी रुग्णांना उबदार असे ब्लँकेट वाटप या ठिकाणी आम्ही केलं वार्डामध्ये जाऊन। आणि त्याच अगोदर विद्यापीठ गेटवर मानवंदना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली, शहीदांना मानवंदना दिली, शाळेवरती वह्या पुस्तक आणि मिठाईचं वाटप केलं आणि यामध्येच आम्हाला एक सामाजिक चळवळ या नात्यानं आम्हाला आनंद वाटतो। खऱ्या अर्थानं जे काही या ठिकाणी राज्यातले नेते येतात, प्रत्येक नेते मग ते पॅंथरचे असतील, रिपाईचे असतील, काही पायीचे असतील, जे जे नेते आहेत ते एकमेकाच्या विरोधामध्ये भाषण करत असतात, परंतु खऱ्या अर्थानं भारतीय दलित पॅंथर या सामाजिक चळवळीनंच त्या ठिकाणी नामांतर केलं असं मला वाटतं। कारण यामध्ये या लढ्यामध्ये गंगाधरजी गाडे असतील, लांग मार्चचे नेते कवडे सर असतील, विजय वाकुडे असतील, या माध्यमातून हा दलित पॅंथरने लढा नामांतराचा लढला। गेले 17 वर्षे नामांतराचा लढा लढल्याच्या नंतर 17 वर्षाच्या नंतर 1994ला जे काही नामांतर झालं म्हणजे नामविस्तार झाला, त्यामध्ये आम्हाला आनंद काही वाटत नाही, परंतु जे काही शहीद झाले या नामांतरासाठी त्याचं स्मारक त्या ठिकाणी आणि ते स्मारक म्हणजे मोठं स्मारक व्हावं आणि त्या दृष्टिकोनातूनच भारतीय दलित पॅंथरची आमची मागणी आहे। कारण जे काही काम आहे ते अगदी संत गतीने चालू आहे, ते लवकरात लवकर त्या स्मारकाचं काम व्हावं अशी भारतीय दलित पॅंथरची आमची मागणी आहे। कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी खूप काही दिलं, सर्व समाजांना बरोबर घेऊन सनी चालले, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज आपण सामाजिक दायित्व जपत आहात। सामाजिक दायित्व जपत असताना येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जातात, हे बळ कुठून येतं?
खऱ्या अर्थानं जे काही गोरगरीब कष्टकरी मंडळी आहे यांचं काम करण्यासाठी आमचे जे काही पदाधिकारी आहेत, मग आमचे जिल्हा अध्यक्ष धम्मपाल दांडगे असतील, आमचे लोकराष्ट्राचे दैनिकाचे संपादक असतील, आमचे ॲडव्होकेट गवई असतील, मुख्याध्यापक संघटनेचे आमचे जे सोनवणे सर असतील, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही पै जमा करून या गोरगरिबाला या ठिकाणी उबदार कपडे वाटण्याचं काम केलं। याच्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो। मामी अलीकडे भाऊ इथंच घेतो या साईडला नाही दिलं गोरपडवायचं हां इकडं विशाल डॉक्टर घरी जायचं अभिषेक जाता तुम्ही डॉक्टर टाकेल द्यायला तिकडे समोर दिली समोर पेशंटला देणार त्यालाच हातला होतो हां उभं राहील हात लाव फक्त एवढंच